Hi everyone, in today's lecture we see the cultivation practices of sesamum crop. Okay, let us see first one, local name of the sesamum crop, Tir. Then family Pedaliaceae, and the botanical name of the Sesamum indicum, and the origin center of the sesamum crop is India. Okay, तुम्हाला इमेज बघून समजलं असेल की sesamum म्हणजे काय, तीळ. Okay, then next, economic uses of the sesamum crop. Okay, let us see first one. The sesamum oil is used as a cooking purpose. Then seeds are fried and mixed with sugar for preparing sweet meats. ओके, म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादी मिठाई वगैरे तयार करणार असाल तर त्यामध्ये आपण तिळाचा यूज करतो. देन सीड्स आर यूज्ड फॉर रिलिजियस फंक्शन, स्पेशली ॲट मकर संक्रांती. ओके, मकर संक्रांती ही ह्या रिलिजियस फंक्शनला आपण स्पेशली ह्याचा यूज करत असतो. देन ऑइल केक इज फीड टू मिल्च कॅटल अँड ड्राईड स्टॉक्स आर यूज्ड ॲज अ फ्यूल पर्पज. ओके, जो काही ड्राईड स्टॉक असणार आहे त्याचा यूज आपण ॲज अ फ्यूल पर्पज म्हणून करत असतो. अँड लास्ट वन, इट कंटेंट अबाउट 46 to 52% ऑफ ऑइल. ऑइल पर्सेंटेज किती आहे, 46 to 52%. ओके, देन नेक्स्ट, इकॉलॉजी. फर्स्ट वन, क्लायमेट. सेसॅमम इज अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप. सेसॅमम हे क्रॉप कसं आहे, उष्ण अँड समशीतोष्ण क्रॉप आहे. देन टेम्परेचर रिक्वायरमेंट इज 16 to 32 degrees Celsius and it is sensitive to low temperature condition, so grown in warmer period. हे कोणत्या कंडिशनला सेन्सिटिव्ह आहे, लो टेम्परेचरला. देन इट कॅन नॉट बी टॉलरेट फ्रॉस्ट, हेवी रेन्स अँड प्रोलॉंग्ड ड्रॉट कंडिशन. ओके, देन नेक्स्ट, सॉइल रिक्वायरमेंट. फर्स्ट वन, इट कॅन बी ग्रोन ऑन एनी टाईप ऑफ वेल ड्रेन्ड सॉइल. ओके, कोणत्याही टाईपच्या वेल ड्रेन्ड सॉइलमध्ये हे ग्रो केलं जातं. देन जनरली वेल ड्रेन्ड सँडी लोम सॉइल्स आर बेस्ट फॉर सेसॅमम. देन व्हेरी सँडी अँड अल्कलाईन सॉइल्स आर नॉट सुटेबल. जास्त अशी वालुकामय माती आहे ती सेसॅममसाठी सुटेबल नाही आहे. देन इट डज नॉट ग्रो वेल इन एक्सेसिव्ह सॉईल मॉइश्चर कंडिशन. ज्या मातीमध्ये एक्सेसिव्ह सॉईल मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये हे ग्रो केलं जात नाही. देन इट इज these are the ecological factors affects on the yield of sesamum crop. Okay, then next बघूया आपण varieties of sesamum crop. First one, number 128 and second Fule till number 1, then JLT 7, then number 8 and last one number 85. Okay, these are the some important varieties of the sesamum crop which is grown in India. Okay, then next बघूया आपण preparation of land. Sesamum seeds are very small, thus require fine seed bed. कसा सीड बेड लागतोय, फाईन सीड बेड, बिकॉज ऑफ sesamum seeds are small in size. Then one plowing and 3 to 4 harrowings are necessary and land should be well leveled. Okay, सीड बेड कसा लागतोय, फाईन लागतोय. देन 1 plowing and 3 to 4 harrowings are necessary and land should be well leveled. Then next बघूया सीड ट्रीटमेंट. Okay, the seeds are treated with different systemic fungicides like Thyram at the rate 3 gram per kg seed. प्रत्येक किलो सीडला 3 ग्राम थायरमचं प्रमाण घ्यायचं टू कंट्रोल डिसीजेस ऑफ लाईक फूट रॉट डिसीज. ओके, कुठला डिसीज कंट्रोल करण्यासाठी थायरमची ट्रीटमेंट द्यायची, फूट रॉट डिसीज. देन नेक्स्ट, सीड्स आर मिक्स्ड विथ फाईन सँड और ड्राईड FIM पावडर फॉर इवन सोईंग. हे जे सेसॅममचे सीड्स आहेत ते काय करायचे, वाळूमध्ये मिक्स करायचे किंवा जे ड्राईड FIM असेल त्याच्यामध्ये मिक्स करून सोईंगसाठी यूज करायचं. हे मिश्र करून काय यूज करायचं तर बिकॉज ऑफ वी नो दॅट द सीड्स ऑफ सेसॅमम इज स्मॉल इन साईज. हे आकाराने कसे असतात, लहान असतात आणि त्या आकाराने लहान असल्यामुळे आपण जर ब्रॉडकास्टिंग मेथड जर यूज केली पेरणीसाठी किंवा सोईंगसाठी तर काय होणार, आपल्याला सीड रेट जास्त लागण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर ते एकाच ठिकाणी जास्त पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळं
कसे यूज करायचे, ते सीड्स जे आहेत ते फाईन सँडमध्ये किंवा जे ड्रायड एफआयएम पावडर आहे त्याच्यामध्ये मिक्स करून ते सोईंगसाठी यूज करायचं, जेणेकरून आपली पेरणी आहे ती एकसारखी होईल. देन नेक्स्ट बघूया सोईंग टाईम फॉर अ खरीप सीझन जून टू जुलै. कोणत्या मंथमध्ये करायचं, जून टू जुलैमध्ये सोईंग करायचं. देन मिड खरीप ऑगस्ट टू सप्टेंबर मंथ. अँड लास्ट वन रब्बी सीझन. जर रब्बीमध्ये तुम्ही पेरणी करणार असाल तर कोणत्या मंथमध्ये, ऑक्टोबर टू नोव्हेंबर. देन नेक्स्ट सोईंग मेथड्स. Sowing of the sesamum is done by broadcasting or drilling method. Okay, while drilling dipper sowing should be avoided as a seed is small. जर सीड जर खूपच स्मॉल असते तर काय करायचे, ड्रिलिंग डिपर मेथड जी आहे ती काय करायची, अवॉइड करायची. म्हणजे का अवॉइड करायची, तर आपले सीड कसे असतात, आकाराने लहान असतात. जर आपण ड्रिलिंग डिपर मेथड यूज केली तर काय होणार, आपले सीड असे खोलवर जाणार, जेणेकरून त्यांना उगवण्यास काय होणार, अडथळे निर्माण होणार किंवा काही वेळा ते उगवणारच नाहीत. त्यामुळे शक्यतो ती मेथड आहे ती अवॉइड करायची. अँड सीड इज कवर्ड विथ सॉईल. आपण जे सोईंग केलेले सीड आहेत ते काय करायचे, सॉईलने कव्हर करायचे. कशा थ्रू, बाय रनिंग लाईट हॅरो और ब्रश हॅरो. ओके. अँड लास्ट वन, इन महाराष्ट्र इट इज ग्रोन ॲज अ मिक्स्ड क्रॉप विथ तूर अँड कॉटन. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे सिसॅमम क्रॉप आहे ते मिश्र क्रॉप म्हणून कोणत्या पिकांबरोबर लावलं जातं, तर तूर अँड कॉटन क्रॉप. ओके. देन नेक्स्ट बघूया सीड रेट. फर्स्ट वन, ॲज अ प्युअर क्रॉप. तुम्ही जर हे ॲज अ प्युअर क्रॉप म्हणून जर लावणार असेल आणि ड्रिलिंग मेथड जर यूज करणार असेल तर सीड रेट किती लागणार आहे, 2.5 to 3 kg per hectare. And then broadcasting method 12.5 kg per hectare. Then next, as a mixed crop, seed rates depends upon the number of lines of sesamum. ओके. तुम्ही जर हे मिश्र क्रॉप म्हणून जर सोन करणार असाल तर तुमचं सीड रेट कशावरती डिपेंड असणार आहे, तुम्ही तुमच्या मेन क्रॉपमध्ये सिसॅममच्या म्हणजे मिश्र क्रॉपच्या किती लाईन घेणार आहात त्याच्यावरती तुमचा सीड रेट जो आहे तो डिपेंड असणार आहे. देन नेक्स्ट स्पेसिंग 30 by 30 centimeter. Okay. Then next inter cultivation, that is called as interculturing operation. First one, sesamum receives the same intercultivation as given to the major crop. Okay. तुम्ही जर हे मिश्र पीक म्हणून जर घेतला असाल तर तुम्ही जे मेजर क्रॉपला इंटरकल्टिवेशन ऑपरेशन म्हणजे फॉलो करणार आहात ते सेम ऑपरेशन सिसॅममसाठी सुद्धा फॉलो करायचे. देन फॉर प्युअर क्रॉप थिनिंग इज डन आफ्टर 15 to 20 days ऑफ सोईंग. ओके. प्युअर क्रॉप जर तुम्ही लावला असेल तर काय करायचं, सोईंग केल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी थिनिंग करायचं. थिनिंग मीन्स रिमूव्हल ऑफ अनवॉन्टेड प्लांट. देन 2 weedings and 2 hoeings are given at 15 days interval. Okay. Then next बघूया manuring. Generally sesamum crop is not manured but it receives the benefit manure applied to the main crop. For a pure crop, okay, 5 tons FYM per hectare is added to the soil during preparation of land. जेव्हा तुम्ही लँड प्रिपेअर करणार आहात त्यावेळी सॉईलमध्ये 5 tons FYM पर हेक्टरला एवढं ॲड करायचं. देन 20 to 25 kg नायट्रोजन पर हेक्टर इज मे बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. ओके. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पेरणी करणार आहात त्यावेळी तुम्ही 20 to 25 kg नायट्रोजन पर हेक्टर एवढा नायट्रोजनचा डोस तुम्ही अप्लाय करायचा. देन नेक्स्ट इरिगेशन. नो इरिगेशन इज गिवन टू द खरीप क्रॉप. Then for irrigated crop, irrigations are given at 15 to 20 days interval. Okay. जर तुम्ही हे इरिगेटेड क्रॉप म्हणून जर तुम्ही लावलं असेल तर 15 to 20 days इंटरवल म्हणजे 15 ते 20 दिवसांच्या अंतराने आपल्या पिकांना पाणी द्यायचं. देन नेक्स्ट बघूया हार्वेस्टिंग. ओके. द सिसॅमम क्रॉप इज रेडी फॉर हार्वेस्टिंग विदिन 3 months डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी. मॅच्युरेशन पिरियड किती आहे, विदिन 3 months म्हणजे 3 महिन्यामध्ये हे पीक काढणीसाठी तयार होतं. आणि हे शक्यतो कशावरती डिपेंड असणार, त्याचा मॅच्युरेशन पिरियड डिपेंडिंग अपॉन द व्हरायटीनुसार त्याच्यावर तो मॅच्युरेशन पिरियड डिपेंड असणार आहे. देन हार्वेस्टिंग मस्ट बी डन ॲट प्रॉपर टाईम टू अवॉइड ब्रस्टिंग ऑफ कॅप्सूल अँड शटरिंग ऑफ सीड्स. जर प्रॉपर टायमिंगला जर तुम्ही
हार्वेस्टिंग केलं तर काय अवॉइड होणार आहे, म्हणजे सीड्स काय जे शेटर होणार आहेत, म्हणजे शेंगा फुटणे वगैरे हे अवॉइड होणार जर तुम्ही प्रॉपर टायमिंगला जर तुम्ही हार्वेस्टिंग केलं तर. देन इट इज डन व्हेन लीव्स टर्न येलो अँड स्टार्ट ड्रॉपिंग बट द कॅप्सूल स्टील लुक ग्रीनिश. हार्वेस्टिंगला केव्हा सुरुवात करायची, जेव्हा तुमचे जे लीव्ज आहेत ते टर्न येलो अँड स्टार्ट ड्रॉपिंग, जेव्हा ते त्यांची पाने पिवळी होतील आणि ते गळून पडायला सुरुवात होईल तेव्हा ते, पण जे त्यांचे कॅप्सूल जे असणार आहेत ते कसे असणार आहेत, लुक ग्रीनिशच, त्यावेळी ते हार्वेस्टिंगला सुरुवात करायची. द प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड अँड टाईड इन टू बंडल्स. सिसॅममचे प्लांट काय करायचे, ग्राउंड लेवलला कट करायचे आणि त्यांचे बंडल्स टाईड करायचे. अँड द बंडल्स आर ड्राईड इन सन फॉर अबाउट 1 वीक. एका आठवड्यासाठी ते बंडल्स ड्राय करायचे बिकॉज ऑफ रिड्युसिंग मॉइश्चर ऑन. आणि कुठं ड्रायड करायला ठेवायचे, ऑन द थ्रेशिंग फ्लोअर विथ रूट एंड्स डाऊनवर्ड. ओके. अँड सीड इज टेकन आउट बाय शेकिंग प्लांट. सीड कसे रिमूव्ह करायचे, शेकिंग प्लांट्स अँड बाय लाईट बीटिंग ऑन अ piece of cloth. And the seed is cleaned by winnowing. Winnowing means removal of dust particles. जो काही तुमच्यात काडी कचरा वगैरे जो आहे तो सगळा काय करायचा, रिमूव्ह करायचा. दॅट इज कॉल्ड ॲज विनोईंग. ओके. देन नेक्स्ट बघूया आपण इल्ड. आता आपलं उत्पादन किती निघतं आहे ते बघूया. ॲव्हरेज इल्ड ऑफ द प्युअर खरीप क्रॉप 2.5 to 5.5 क्विंटल पर हेक्टर. देन नेक्स्ट सेमी रब्बी, दॅट इज कॉल्ड रेनफेड क्रॉप. त्याचं उत्पादन किती निघणार आहे, 2.5 to 3.75 क्विंटल पर हेक्टर. अँड लास्ट वन रब्बी, दॅट इज कॉल्ड ॲज इरिगेटेड, 7 to 8 क्विंटल पर हेक्टर. ओके. देन नेक्स्ट प्लांट प्रोटेक्शन. फर्स्ट वन इम्पॉर्टंट पेस्ट. आता कोणकोणत्या पेस्ट आपल्या पिकांवरती पडतात ते बघूया. फर्स्ट वन लीफ रोलर, देन सेकंड सिसॅमम स्नेक्स, and third one capsule borer. Let us see first one leaf roller. First one nature of damage. The larva roll the leaves and feed on it. ज्या लीफ रोलर ज्या काय लार्वा असतात त्या काय करतात, लीव जे आहे ते काय करतात, रोल करतात अँड फीड ऑन इट. कंट्रोल मेजर्स स्प्रेइंग ऑफ 0.05% एंडोसल्फान. ओके. देन नेक्स्ट पेस्ट आहे सिसॅमम स्नेक्स. ओके. तुम्हाला इमेजमध्ये बघून समजलं असेल की कशा प्रकारे ही पेस्ट असते. फर्स्ट वन नेचर ऑफ डॅमेज. लार्वा फीड ऑन टेंडर लीव्ज. लार्वा कशावरती फीड करतात, जे काही टेंडर लीव्ज असतात त्याच्यावरती त्या फीड करत असतात. देन कंट्रोल मेजर्स डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट 20 kg पर हेक्टर. ओके. देन नेक्स्ट पेस्ट आहे कॅप्सूल बोरर. नेचर ऑफ डॅमेज. लार्वा बोर्स इंटू द डेव्हलपिंग कॅप्सूल अँड फीड इनर कंटेंट. ओके. हे जे कॅप्सूल बोरर असतात ते काय, त्याच्या लार्वा काय करतात, जे कॅप्सूल डेव्हलप झालेलं कॅप्सूल आहे त्यांना ते होल पाडतात आणि होल पाडून त्याच्यामध्ये जो काही इनर कंटेंट, जो इनर पोर्शन आहे तो काय करतात, फीड करतात. देन कंट्रोल मेजर्स स्प्रेइंग ऑफ 0.03% फॉस्फोमिडॉन, दॅट इज कॉल्ड ॲज डायमेक्रॉन. ओके. देन नेक्स्ट बघूया आपण इम्पॉर्टंट डिसीजेस ऑन सिसॅमम क्रॉप. फर्स्ट वन तील ब्लाइट डिसीज, दॅट इज कॉल्ड ॲज सर्कोस्पोरा ब्लाइट. फर्स्ट वन सिम्टम्स बघूया आपण. वॉटर सोक्ड ब्राउन लेजन्स आर अपीयर ऑन द लीव्ज. दे एनलार्ज अँड लीड्स टू डिफॉलिएशन. काय होतं, पहिल्यांदा वॉटर सोक्ड ब्राउन लेजन्स अपीयर ऑन द लीव्ज. तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे असे पाण्यासारखे, म्हणजे कसे ब्राऊन लेजन्स ॲपियर झालेत लीव्जवरती, ते काय होतात, दे इनलार्ज अँड लीड्स टू डिफॉलिएशन. देन कंट्रोल मेजर्स ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज. देन स्प्रेइंग ऑफ 0.2% डायथन M45 अँड द सीड ट्रीटमेंट विथ थायरम ॲट द रेट 3 ग्राम पर kg सीड. ओके. देन नेक्स्ट डिसीज आहे लीफ स्पॉट. सिम्टम्स ऑफ द लीफ स्पॉट. ब्राउन कलर्ड स्पॉट्स आर फाउंड ऑन द लीव्ज, स्टेम अँड कॅप्सूल्स. जे काही सिसॅममचे लीव्ज, स्टेम्स, कॅप्सूल्स आहेत त्याच्यावरती काय होतात, ब्राऊन कलरचे स्पॉट्स फाउंड होतात किंवा अपीयर होतात. देन कंट्रोल मेजर्स होतात. हे कंट्रोल कशी करायचे, सीड शुड बी ट्रीटेड बाय हॉट वॉटर ॲट
50°C फॉर 10 मिनिट्स. याचे काही सिसेममचे सीड आहेत ते काय, त्याला हॉट वॉटरची ट्रीटमेंट द्यायची. 10 मिनिटासाठी 50°C ते हॉट वॉटरची ट्रीटमेंट द्यायची. ओके, इथे आपलं सिसेमम हे क्रॉप कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.